हाय नमस्कार मंडळी, मी मीनल अद्वैत. मला वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला आवडतं हे तुम्हाला माहितीच असेल. मी नवीन नवीन कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते, वेगवेगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते, माझे अनुभव सांगण्याचा प्रयत्न करत असते. गोष्ट छोटी डोंगरा एवढीमध्ये, आणि यातनं काही अनुभव तुम्हाला जर मार्गदर्शक ठरले तर ते चांगलंच आहे. मी वेगवेगळ्या साड्या नेसते आणि बखर एका साडीची मध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रांतातल्या, ज्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांत आहेत, त्या हँडलूमच्या साड्या दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. तर आजचा विषय आहे टायगर मॉम. टायगर मॉम, हेलिकॉप्टर मॉम. ही कन्सेप्ट तुमच्या सगळ्यांच्यासाठी अतिशय नवीन असेल. टायगर मॉम. टायगर मॉम हे एक पुस्तक आहे. बॅटल हायमन ऑफ टायगर मॉम हे ॲमी चुआ ही चायनीज एशियाई वंशाची अमेरिकन अशी जी स्त्री आहे, तिने तिच्या मुलांचं म्हणजे तिच्या मुलींचं पालनपोषण कसं केलं हे सांगणारं हे पुस्तक आहे. तर टायगर मॉम ज्या असतात ना, त्या अतिशय कडक शिस्तवाल्या अशा असतात, ज्यांचे खूप हाय एक्सपेक्टेशन्स असतात, ज्यांना मुलांच्याकडनं खूप काही हवं असतं, मुलांचं करिअर खूप चांगलं घडावं याच्यासाठी त्या सतत सतत प्रेरित असतात. म्हणजे त्या मुलांना अजिबात खेळू देत नाही, मुलांना त्यांच्या मनासारखं जगू देत नाही. अशा ह्या टायगर मॉम असतात. ह्या टायगर मॉम ज्या असतात त्या मुलांची शैक्षणिक प्रगती तर एक वेळ करतात असं आपण मान्य करू, पण मुलांची जी सामाजिक किंवा एकंदरीतच व्यक्तिमत्वाची जी प्रगती असते तर ती काही त्या करत नाहीत. म्हणजे त्यांचं जे ठरलेलं असतं ना, मुलांना जे संवेदनशीलपणे हाताळायला पाहिजे असतं तसं त्या हाताळत नाही. तर अशा ह्याच्या टायगर मॉम असतात. ह्या अतिशय कडक शिस्तीच्या आणि ओव्हर ॲम्बिशियस अशा असतात, ज्यांचं ना मिनटाचा मुलांच्या शाळांचा जो हे असतं, वेळ असतो, वेळापत्रक असतं, ते ठरलेलं असतं. म्हणजे मुलं किती वाजता उठतील, ते काय खातील, कुठपर्यंत त्यांचं हे जातं की ते कोणाशी बोलतील, कोणाशी खेळतील, कोणाच्या बरोबर थांबतील, किती वेळ थांबतील. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या अदर ॲक्टिव्हिटीज, करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या असतात तर त्याच्यासाठी त्यांना कोणते कोणते क्लास लावले पाहिजे. पियानोचा लावला पाहिजे, डान्सचा लावला पाहिजे, स्विमिंगचा लावला पाहिजे. तुम्हाला आता आठवत असेल की आया स्कूटीवरती मुलांना मागे घेऊन आणि जे फिरतात आणि मुलं बिचारे आपले शाळा आणि त्यांचे सगळे जे क्लासेस असतात, ट्युशन्स असतात त्याच्याने पेंगुळलेले असतात. मग मुलं मागे असं गाडीवरती असं मान असं हे करत डुलक्या घेत असतं आणि आईने ते कमरेला बांधलेलं असतं पोराला, आणि आई आपली सुसाट धावत असते. कुठल्या तरी बॅडमिंटनच्या क्लासला घेऊन जा, पियानोच्या क्लासला घेऊन जा, व्हायोलिनच्या क्लासला घेऊन जा. या सगळ्या गोष्टींचा मुलांना पुढे फायदा होतोच असं नाही. आता काही जण असंही म्हणतील की आई म्हणून आईचं हे कर्तव्य असतं की मुलांना तिने वेगवेगळ्या क्षेत्रांची, वेगवेगळ्या गोष्टींची माहिती करून देणं. पण ते बरोबर आहे की मुलांना माहिती झाल्यावरतीच त्यांचा इंटरेस्ट कुठे आहे ते तुम्हाला कळतं. पण एक मिनिट, ह्या सगळ्या गोंधळामध्ये आपण मुलांचं बालपण हरवून टाकत नाहीये ना, त्यांचं बालपण आपण काढून घेतोय का ह्याचा आयांनी विचार करणं गरजेचं असतं. जेव्हा कधी मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात आणि आया ज्या नोकरी करणाऱ्या असतात तर त्यांना प्रश्न पडतो की मुलांना आता गुंतवून ठेवायचं कुठे. मग वेगवेगळे क्लासेस मुलांना लावले जातात आणि मग त्यांची पूर्ण सर्वांगीण विकास होईल ह्या दृष्टीने त्याला डान्स आला पाहिजे, त्याला स्विमिंग आलं पाहिजे, त्याला ॲक्टिंग आली पाहिजे, त्याला स्केटिंग आलं पाहिजे, त्याला सायकलिंग आलं पाहिजे, त्याला कुठलं तरी वाद्य वाजवता आलं पाहिजे. असा आयांचा जो अतिरिक्त भार मुलांच्या मनावरती, लहान मुलांच्या बालमनावरती पडत असतो, त्याबद्दल आयांनी विचार करणं गरजेचं आहे. आया खूप जास्त ॲम्बिशियस असतात. आपले जे स्वप्न असतात तर ते मुलांच्या थ्रू पूर्ण करण्याचा असा आयांचा मानस असतो. प्रत्यक्षामध्ये आपण जे केलेलं नसतं ते सगळं आपल्या मुलांना मिळावं असं सगळ्यांना वाटत असतं. मग अशामध्ये आपण जर मुलांचं लाईफ जगत असू तर मग मुलं त्यांचं लाईफ कधी जगतील. मग हा जो चक्र आहे, हा जो सिलसिला आहे, हा ते त्यांच्या मुलांकडनं वसूल करतील. अशा पद्धतीने हा सिलसिला सगळा चालूच राहील. यावरती खरंच विचार होणं गरजेचं आहे. म्हणून मी आज बालसंगोपनातला टायगर मॉम ही कन्सेप्ट तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. तुम्हाला मी मागे अल्फा मेल ही कन्सेप्ट सांगितली होती, त्याप्रमाणेच आजची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे टायगर मॉम. तर ह्याच्यामध्ये आया ज्या असतात ना, अतिशय शिस्तबद्ध असतात. जसे वाघाचे बछडे असतात ना, वाघाची जी वाघीण असते ना, तर ती त्या बछड्यांकडे अशी
बारीक नजर ठेवून असते आणि त्या बछड्यांना ती काही स्किल्स शिकवत असते, कारण सगळं त्यांचं जे आयुष्य असतं हे वाईल्ड लाईफ असतं आणि त्या वाईल्ड लाईफमध्ये ती त्या मुलांना, त्या बछड्यांना तयार करत असते. त्याप्रमाणेच ह्या टायगर मॉम ज्या असतात त्या त्यांच्या बछड्यांना त्या पद्धतीने तयार करत असतात की जगामध्ये हे सगळं जे आहे हे वाईल्ड लाईफ आहे असं समजून त्या जगातल्या प्रत्येक मुश्किलीचा सामना माझ्या मुलाला आला पाहिजे करता. मग त्याला कराटे पण आले पाहिजे आणि त्याला डान्स पण आला पाहिजे. पण एका व्यक्तीमध्ये या सगळ्या गोष्टी नसतात हे आयांच्या लक्षातच येत नाही. म्हणजे शाळेचे जेव्हा कधी ते गॅदरिंग टाईपचे कार्यक्रम असतात, म्हणजे स्नेहसंमेलनं असतात, त्याच्यामध्ये आयांचा असा हे असतो की मुलांनी सगळ्या मैदानी खेळांमध्ये भाग घेतला पाहिजे, त्याच्याबरोबर मुलांनी चेसमध्ये पण भाग घेतला पाहिजे आणि त्याच्याबरोबर सगळीकडे त्यांचा नंबर 1च आला पाहिजे आणि त्याबरोबर मुलांनी डान्समध्ये वगैरे पण भाग घेतला पाहिजे, नाटकामध्ये पण भाग घेतला पाहिजे. सॉरी हा जो बाहेरचा आवाज येतो त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. तर असा आयांचा अट्टहास असतो आणि हा अट्टहास जो असतो ना हा मुलांना दमवून टाकणारा असतो. कारण कितीही काही झालं तरी ते छोटे छोटे चिल्ले पिल्ले असतात, त्यांची शारीरिक क्षमता असते आणि त्या शारीरिक क्षमतेनुसार त्यांच्या स्किलनुसार ते बिचारे वागत असतात आणि आयांच्या ह्या ओझ्याखाली मुलं दबून जातात. त्यामुळे ह्या टायगर मॉम असतात ना, स्पेशली ज्या आशियातनं ज्या एशियन कंट्रीज आहेत सगळे, म्हणजे भारत, चायना, श्रीलंका वगैरे ह्या सगळ्या ज्या कंट्रीज आहेत, ह्या एशियन कंट्रीजमधून ज्या युरोपमध्ये किंवा त्यातल्या त्यात अमेरिकेमध्ये, US मध्ये गेलेले जे लोक आहेत ना, तिथे हे टायगर मॉम जास्त प्रकरण आहे. म्हणजे तिथे ह्या ज्या आया असतात ते मुलांना ते फुटबॉलचे, सॉकर्सचे वगैरे क्लासेस लावतात. त्याबरोबर त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांची नाळ ही आपल्या संस्कृतीपासून हे नाही झाली पाहिजे, तुटली नाही पाहिजे, म्हणून मुलांना कुठले तरी गाण्याचे क्लास लावतात, तबल्याचे क्लास लावतात, मग त्याचं नेणं आणणं आणि मुलांना डान्सचे क्लास लावतात. आणि ह्या सगळी जी ओढाताण होत असते तर ती आयांची तर होतच असते, त्याबरोबर मुलांची पण ओढाताण होत असते. त्यामुळे ह्या टायगर मॉम ज्या असतात ना त्या अतिशय घातक असतात ह्या बाबतीत. कारण एका क्षणानंतर काय असतं, कितीही ताणलं, रबर कितीही ताणलं तरी ते एका क्षणाला खूप जास्त ताणूनही तुटतं. तर एका क्षणाला मुलांची सहनशक्ती संपते आणि मग मुलं प्रोटेस्ट करायला सुरुवात करतात, मुलं नाही म्हणायला सुरुवात करतात आणि मग आयांना असं वाटतं की माझं काय चुकलं, मी तर त्याच्याच चांगल्यासाठी सांगत होते किंवा तिच्याच चांगल्यासाठी सांगत होते, हे स्किल पुढे जाऊन तिलाच कामी येणार असतं. तर ते जे असतं ना ते मुलांच्या मनावरती दबाव फक्त त्याचा येत राहतो आणि पुढे जाऊन हे मुलं परत ती गोष्ट शिकतात, करतात, अंगीकारतात, बाणवतात का, हा पण एक मोठा प्रश्न आहे. कारण ही जी मी तुम्हाला सांगितले ॲमी चुआ म्हणून जी आहे, तर ती जी होती तिच्या दोन्ही मुलींना पियानो पण आला पाहिजे आणि त्यांना डान्स पण आला पाहिजे. त्याशिवाय अभ्यासाच्या, शैक्षणिक प्रगतीच्या बाबतीत सुद्धा ती अतिशय आग्रही असतात या टायगर मॉम, की शैक्षणिक प्रगतीमध्ये 1 मार्क कुठे गेला याच्यावरनं त्यांना चिंता सतवत असते. म्हणजे मुलाला 90% मिळाले तर त्याला 90% मिळाले फक्त, त्याच्याऐवजी त्याला 93 का नाही मिळाले, 94 का नाही मिळाले, तो वर्गामध्ये पहिला कोण आला आणि त्याला इतके मार्क मिळाले, तुला इतके मार्क मिळाले, ही जी सतत कंपॅरिझन आया करत असतात. त्यामुळे मुलाला जे काही त्याने मेहनत केलेली असते त्याच्याबद्दलही त्याला वाईट वाटत राहतं. तर अशा ह्या ज्या टायगर मॉम असतात ह्या शैक्षणिक प्रगतीच्या बाबतीत अतिशय आग्रही असतात आणि अतिशय शिस्तबद्ध असतात. त्यांना मुलं कंटाळलेले असतात, त्यांचे स्वतःचे मुलं कंटाळलेले असतात. तर मी तुम्हाला जे सांगितलं ती ॲमी चुआ जी आहे तर तिच्या दोन्ही मुलींना पियानो आला पाहिजे, बाकी पण ॲक्टिव्हिटीज आल्या पाहिजे आणि शैक्षणिक प्रगती पण त्यांची चांगली झाली पाहिजे, असा तिचा अट्टहास होता. आणि पुढे जाऊन त्या मुलींनी पियानोला कधीही हात लावला नाही. त्या मुलींनी सांगितलं आणि मग नंतर एकीने तर शिक्षण सोडण्याचं हे केलं. तर असा मुलांच्या मनावरती परिणाम होतो जास्त अट्टहास केल्यावरती. तुम्हाला ही एक नवीन कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न केला मी. नंतर आता परत हेलिकॉप्टर मॉम, आता व्हिडिओ मोठा आहे म्हणून हेलिकॉप्टर मॉम ही कन्सेप्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हां, तर ही जी टायगर मॉम कन्सेप्ट आहे तर ही आपल्याकडे सुद्धा आहे बऱ्यापैकी. आजच्या काळातल्या ज्या सगळ्या माझ्याबरोबरीच्या अशा सगळ्या ज्या आया आहेत ह्यांची ही जी ओढाताण होत असते ना, त्यामध्ये काय होतं की आया मुलांच्यामध्ये इतक्या रमून गेलेल्या असतात की त्यांना बाकी दुसरं काही विश्वच उरत नाही आणि ही अतिशय त्रासदायक गोष्ट असते. आणि ते मुलं सुद्धा त्याच्यामधनं खुश राहत नाही. मुलांची शैक्षणिक प्रगती सुद्धा एका ह्याच्यानंतर या अट्टहासामध्ये खुंटायला सुरुवात होते. त्यामुळे या टायगर मॉम ज्या असतात
ह्या अतिशय त्रासदायक असतात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या मीनल अद्वैत या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेलिकॉप्टर मॉम हा व्हिडिओ मी लगेच करते आहे, त्याच्यामध्ये मी या साडीची माहिती देते, त्यामुळे नक्की बघा. थँक्यू.